सावळ्याची जणू सावली. 12 एप्रिल प्रोमध्ये सावली सारंगला व्यवस्थित समजवते आणि म्हणते, सारंग सर, मुळात आपल्याला सत्यच माहिती नाही आहे. आपण फक्त एकाच बाजूने विचार करतोय. सारंग जातो आणि तिलोत्तमासमोर मोबाईल पकडतो. मोबाईलमध्ये राजकुमारचं कांड बघून तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती रागामध्ये बिंबीच्या देठापासून ओरडते, राजकुमार. राजकुमार धावतच खाली येतो आणि समोर सगळ्यांना बघून म्हणतो, चला चला चला, आत्ताच्या आता निघा. ऐकायला येत नाही का? तिलोत्तमा त्याला खसकन ओढते आणि एक कानाखाली मारते. इकडे कार्यक्रमामध्ये जगन्नाथ आणि डॅडीने भैरवीची वाट लावण्यासाठी चांगलीच तयारी केलेली असते. डॅडी ताराच्या हाताला पकडतात आणि तिला कार्यक्रमात घेऊन येत असतात. भैरवी त्यांच्या मागे पळत असते. जगन्नाथ अनाऊन्स करतो, मी जालिंदर निंबाळकरांना अशी विनंती करतो, त्या गायिकेला रंगमंचावर घेऊन यावं. आता जगन्नाथ ताराला घेऊन येत असतो आणि सावली लोकांमध्ये खुर्चीवर बसलेली असते. तेवढ्यात डॅडी येतात आणि तिचा हात पकडतात. हे बघून सावली चांगलीच चकित होते आणि तिच्यासोबत सगळेच. आता जालिंदर तारा, सावली आणि भैरवी यांना सगळ्यांनाच वर घेऊन जातो. स्टेजवर गेल्यानंतर म्हणतो, रामराम मंडळी, रामराम. ही समोर असलेल्या भैरवी वजेने आम्ही ज्यांच्या मुलीचा आवाज वापरला, 1 कोटीचा दावा केलेला आहे. आता भैरवीला दिवसा पण तारे दिसतात. तिची हालत एवढी खराब होते की ती वर बघायला पण घाबरते. डॅडी म्हणतात, आम्हाला तर आता सिद्ध करायला पाहिजे ना. माईक सावलीच्या समोर पकडत म्हणतात, सावली म्हण, गाणं म्हण. आता मात्र तिलोत्तमा शॉकून बघत असते आणि सारंगसोबत सगळेच. आता सगळ्या लोकांमध्ये कुजबूज सुरू होते. डॅडी म्हणतात, सावली म्हण, गाणं म्हण. सावली आता इकडे तिकडे बघत सारंगकडे बघते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.